आणि तिसरा उल्लेख, या किल्ल्याचे आर्किटेक्ट हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहेत. छत्रपतींच्या दूरदृष्टिकोनातून विजयदुर्ग बनला आहे. तिथे आबाजी सोनदेव किंवा हिरोजी इंदुलकर आर्किटेक्ट नव्हते, हा छत्रपती शिवाजी महाराजांनी डिझाईन केलेला स्वतः. तिथून तुम्ही तोफाच्या गोळ्याने टार्गेट करून त्यांची जहाज फोडा. जरी समजा आपल्या तोफाच्या गोळ्याने जहाज फुटलं नाही तर त्यांची जहाज इकडे अकस्मात आपोआप फुटायची. ती गोष्ट असते जलदुर्ग. जलदुर्ग म्हणजे आपण आता बघतोय सागरी किल्ले. आणि चौथं असतं भुईकोट किल्ले. बरोबर. आपल्याकडे भुईकोट किल्ले कमी आहेत, ते जलदुर्ग आहेत, वनदुर्ग आहेत, ते गिरिदुर्ग आहेत. बरोबर. त्याने जलदुर्गांची रचना जाणूनबुजून अशा पद्धतीने केली आहे ना. आता उदाहरणार्थ हे बघा की आपण इथून सहज आलो आतमध्ये, तो दरवाजा बघा छोटा आहे, हा दरवाजा मोठा आहे. याचं कारण म्हणजे मोठ्या संख्येने जरी शत्रू त्या बुरुजावर चढला तरी येताना आतमध्ये येताना एका वेळी एकच येणार. बरोबर. तो पण हा भुयारी मार्ग जातोय पाण्याकडे. ओके. इथून आपण आपल्या जहाजांवर जातोय आणि लोडिंग अनलोडिंग पण करतोय. जाऊया आपण खाली. हा भुयारी मार्ग असा काढलाय ना, या दगडात कोरलेला आहे. हा एकच दगड असणार, या दगडात तो कोरलेला आहे. बरोबर. अजून जरी होडीने गेलात ना तर या दगडामुळे तुम्हाला दरवाजा पटकन दिसत नाही. बरोबर. आणि इथे एक दगडी किंवा लाकडी दरवाजा असणार त्या काळात. त्याला ना आडणी पण आहेत, छोटी 2 खाचा पण आहेत, म्हणजे तो दरवाजा उघडणार पण नाही पटकन. आणि ह्याचा उपयोग फक्त याच कामासाठी केला जायचा. एक तर जहाजांवर फास्ट या, आणि इथून दारुगोळा काय असेल तो आतमध्ये, किंवा गन काय तुमचं धान्य असेल ते आतमध्ये, रसद किंवा काही धान्य वगैरे आतमध्ये आणण्यासाठी तो उपयोग व्हायचा. आणि इथे जरी कोणी आलाच शत्रू तर तो बुरुज आहे, आपण बरोबर, त्या बुरुजावर इथे येणारा प्रत्येक माणसाला मारताय. प्लस ह्याला 2 बुरुज वरती आहेत. इथे जरी कोणी आला तरी वरना पण मारू शकतो, रक्षण पण करू शकतो. आणि आपली जहाज इथपर्यंत यायची पूर्ण, आणि त्यांची ब्रिटिशांची किंवा पोर्तुगीज डचची लांबच थांबायची. आपला फ्लायटच बॉटम असल्यामुळे ना खूप कमी पाण्यात आपण यायचं. आणि त्यात तुम्हाला बोललो मगाशी, पगार असायचे छोटे, मछवे असायचे. त्या पगारांचा, मछव्यांचा उपयोग तुम्ही मोठ्या जहाजांवर जाण्यासाठी किंवा तिथून काही गोष्टी आणण्यासाठी करायचा. अजून पण कोकणात तुम्हाला आता फिरताना पगार दिसतात. आणि इनकेस जर जज किंवा इंग्रज असे आले, नाही येऊ शकत जवळ, नाही उतरले पाण्यात, तरी पण ते हे असतात ना त्याच्यावर, ते दगडी जे असतात आतमध्ये, त्याच्यावर पाय बी कापू शकतात. बरोबर. एक युद्ध झालंय, काय झालं होतं त्यावेळी, कान्होजी आंग्र्यांच्या मुलीचं लग्न होतं. कान्होजी आंग्रांना 6 मुलगी आणि 1 मुलगी होती. त्या मुलीचं लग्न होतं आणि लग्नासाठी गडावरचे बरेचसे मावळे हे बाहेर होते. आणि ह्याच संधीचा फायदा चार्ल्स बूनने घेतला. चार्ल्स बून हा ब्रिटिश अधिकारी होता. त्यांनी मुंबईहून संपूर्ण आरमार आपल्या किनाऱ्यावरती आणलं आणि तोफेचा गोळा किंवा आणखीन काय फायरिंग करायला सुरुवात केली. पण किल्ल्यावरनं काहीच रिप्लाय नव्हता. किल्ल्यावरनं काही रिप्लाय नाही. त्याला वाटलं की खरोखरच किल्ल्यावरती कोण नाही आणि आपल्याला न लढता हे किल्ला देणार आहेत. आणि ह्याच्यात त्यांनी आपली माणसं किनाऱ्यावरती उतरवली, म्हणजे त्या खाडीच्या भागात उतरवली, तेव्हा जावा आणि किल्ला ताब्यात घ्या. आणि ती माणसं जेव्हा सगळी उतरली तेव्हा अचानक किल्ल्यावर फायरिंग सुरू झाली. आणि त्या फायरिंग मध्ये परत ते आपल्या जहाजांवर जाईपर्यंत मारले गेले. हे युद्धात एका वर्णन आहे तिथल्या. एकूण या किल्ल्यावरती 17 युद्ध झालेली आहेत. ओके. तिकडे दरवाजा लॉकिंगसाठी एक मुंबईला जहाज बांधलं खास विजयदुर्ग पाडण्यासाठी. त्याचं नाव फार्म होतं. ओके. त्यांनी ठेवलेलं. आणि ह्या फार्मचा उल्लेख इतिहासात तरंगता किल्ला केला जातो. ओके. म्हणजे ते जहाज आकाराने एवढं मोठं होतं की जेव्हा ते पाण्यावरती यायचं ना तेव्हा एक तरंगणारा किल्ला वाटायचा. ओके. आणि मराठ्यांनी ते जहाज या विजयदुर्गच्या खाडीमध्ये डुबवलेलं आहे. कारण ते जहाज आकाराने मोठे असल्यामुळे ना त्याची मुवमेंट तेवढी फास्ट होत नव्हती. बरोबर. जेवढी झाली पाहिजे तेवढी. आणि मराठ्यांच्या छोट्या छोट्या गुराबांनी त्याच्या आजूबाजूला जाऊन त्या जहाजाला आग लावून टाकली. त्यामुळे गुराब सॉरी गलबतांनी आजूबाजूला जाऊन त्या फार्म जवळच्या आग लावून टाकली आणि ते जहाज पेटवून दिलं. ते आपल्या विजयदुर्गात त्याला विजयदुर्ग किल्ल्याच्या खाडीमध्ये त्याला जलसमाधी भेटली.
तर हा किल्ल्यातला सर्वात महत्वाचा पॉइंट आहे हा. म्हणजे एकूण या किल्ल्याला 27 बुरुज आहेत. म्हणजे जुन्या किल्ल्यावरती 7 आणि छत्रपतींनी विस्तार करताना 20 बुरुज बनले. त्या 27 बुरुजातला सर्वात महत्वाचा बुरुज म्हणजे खूप लढा तोफा 12 बुरुज. इथे 12 तोफा नेहमी तैनात असायच्या. आता तुम्ही मगाशी दारोगाचे कोठार बघितलं, त्यात तुम्हाला दक्षिण दरवाजा असल्यामुळे अंधार आहे, पण भुयारी मार्ग काढताना त्या लोकांनी नेहमी पूर्व पश्चिम काढले. ओके. म्हणजे सकाळी जरी आला तरी पूर्वेकडून उजेड आणि संध्याकाळी जरी आला तरी पश्चिमेकडून उजेड येतोय. त्यामुळे तुम्हाला कधी भुयारा मार्गांमध्ये अंधार जाणवत नाही. उजेड आहे कुठं? व्हेंटिलेशन साठी असे होल असतात. तिथे आता हात लावून धरला तर तुम्हाला हवा आहे ना, किती माणसं आतमध्ये आली तरी गुदमरल्यासारखं होत नाही, हवा खेळती राहते. बरोबर. मगाशी तुम्हाला बोललो बघा मी, किल्ल्यांमध्ये 4 प्रकार आहेत. वनदुर्ग म्हणजे प्रतापगड, वासोटा सारखे जंगलातले किल्ले, गिरिदुर्ग म्हणजे राजगड, रायगडासारखे उंचावरचे किल्ले. राजाने जास्तीत जास्त बांधणी करताना वनदुर्ग आणि गिरिदुर्गांचा विचार केला, कारण शत्रू आपली मोठी फौज या जंगलातून किंवा डोंगरदऱ्याकडून आणू शकत नाही. तोफांचा, हत्तींचा, घोड्यांचा उपयोग करू शकत नाही डोंगरदऱ्याकडे असणार. आणि या डोंगरदऱ्यापर्यंत आणि जंगलांचा उपयोग आपण गनिमी काळासाठी करू शकतो. तिसरी गोष्ट असते जलदुर्ग. जलदुर्ग म्हणजे आपण आता बघतोय सागरी किल्ले. आणि चौथं असतं भुईकोट किल्ले. बरोबर. आपल्याकडे भुईकोट किल्ले कमी आहेत, ते जलदुर्ग आहेत, वनदुर्ग आहेत, ते गिरिदुर्ग आहेत. बरोबर. त्याने जलदुर्गांची रचना जाणून अशा पद्धतीने केली आहे ना. आता उदाहरणार्थ हे बघा की आपण इथून सहज आलो आतमध्ये, तो दरवाजा बघा छोटा आहे, हा दरवाजा मोठा आहे. त्याचं कारण म्हणजे मोठ्या संख्येने जरी शत्रू त्या बुरुजावर चढला तरी येताना आतमध्ये येताना एका वेळी एकच येणार. बरोबर. तो पण येणार, वाकून येणार, हत्यार चालवू शकत नाही. बरोबर. लांबूनच तुम्ही त्याला धनुष्यबाण बंदुकीने मारू शकताय. म्हणजे आपण आपला किल्ला जास्तीत जास्त वेळ लढवू शकतो. युद्ध होणार तेव्हा एका वेळी एकाच होणार आहे. बरोबर. म्हणून तो दरवाजा छोटा ठेवलाय, हा दरवाजा मोठा ठेवलाय. ते जाणून अशा अंतर्गत प्रश्न केला तुम्हाला. तिकडे बॉटल नेक केलाय, म्हणजे कमीत कमी लोक इकडे येणार आणि इकडे जास्तीत जास्त लोक अटॅक करायला रेडी असणार. खाली वाकून ते वाकून या इकडं. मग अशी तटबंदीवर दाखवल्या होल बरोबर ना. बाहेरून तुम्हाला फक्त ते होल दिसले. तुम्ही जेव्हा सर आता आतून बघणार ना, हे बघ एकावी 4 होल आहेत. ओके. वेगवेगळ्या अँगलने आहेत. जिथे शत्रू दिसला तिकडे नळी घुसवायची आणि फायर करायचं, म्हणजे तुमचा नेम चुकत नाही आणि गोळी फुकट जात नाही. तर ही जंगी बघा एकदम साफ. नळी घुसवली ना, डायरेक्ट दरवाजातला माणूस गेला. बरोबर. नेम नाही धरत राहायचं त्यांनी. आणि त्या काळातल्या बंदुका, तर आता बंदुकात गोळी मारला तर एकच बुलेट बाहेर पडते. बरोबर. त्या काळातल्या बंदुका या ठासणीच्या असायच्या. बरोबर. त्या ठासणीच्या बंदुकीत 8-9 बॉल असायचे. ते काही अंतर जाऊन बॉल पसरायचे फायर केल्यानंतर. एक बॉल, एक छर्रा जरी एका माणसाला लागला तरी एक माणूस तरी जाणार, म्हणजे 8-9 जणांना तो बसणार. कारण येताना ते ग्रुपने देणार ना युद्ध करायला. 8-9 जणांना फायर मध्ये एका तुम्ही मारू शकता किंवा घायल करू शकता. अशा प्रकारे त्या जंग्यांचा वापर केला जायचा. आणि जे तुम्हाला स्लोपवाला जंगा बोललो ना, काही किल्ल्यांवरती सर खोटी माहिती सांगतात, गरम तेल सोडतात म्हणून. एक विचार करा, एवढ्या होल मधून जर आपल्याला तेल सोडायला गेलं तर तेला साठा किती लागेल. बरोबर. आज जरी आपण बालडीभर पाणी आणलं आणि ह्याच्यात असं पटकन ओतलं तरी काय होणार आहे, आता ते ओंगळ दिसत ना भिंतीवरती, तसं ओंगळ येणार फक्त पाण्याचा. त्याच्यावरती काय तो प्रेशरनी बाहेरचा फवारा बसणार नाहीये. बरोबर ना. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा बाहेर जायला पाहिजे. आणि जरी कोणी तटबंदीला लागवला तर त्याला फायर करून मारू शकताय. अशासाठी ते जंग्या ठेवलेल्या आहेत. ह्या जंग्या झाल्या. आता हा किल्ल्यातला महत्वाचा बुरुज का म्हणतो, इतर सगळे बुरुज बघा आतमध्ये, हा एकमेव जो बुरुज आहे हा पाण्याच्या आतमध्ये आला. बरोबर. शत्रू कुठून अटॅक करणार, खाडीवरनं. पाठून किल्ला जिंकू शकत नाहीये. जेव्हा खाडीवरनं अटॅक करणार तेव्हा 1, 2, 3 तटबंदी होती. जेवढ्या तोफा लागल्यात तेवढ्या तोफगोळ्याचा मारा करून तुम्ही त्यांच्यावरती अटॅक चढवताय. पण ह्या बुरुजावरती ज्या 12 तोफा असणार, त्या 12 तोफांचा अटॅक आपण त्यांच्या शत्रूच्या जहाजावरती करतोय. बरोबर. तो तटबंदीला लागायच्या अगोदर, म्हणजे आपण आपल्या खाडीचं रक्षण करतोय. दुसरी गोष्ट, जीबीच्या दरवाज्यात जरी कोणी आलं तरी मारतोय. बरोबर. मुख्य प्रवेशद्वारात शत्रूची पाठ झाली तरी मारतोय. आणि मगाशी आपण आता तो भुयारी मार्ग बघितला, रसद पुरवण्यासाठी जो मार्ग आहे किंवा तिथे जरी कोणी आलं ना तरी तुम्ही इथून मारताय. बरोबर.
बरोबर. तिथून माणूस निघताना किंवा त्याला एक सिंगल ही जंगी आहे हा सेम तशी नळी घुसवली की तिथला माणूस गेला, नेम धरत राहायचं नाही. बरोबर. मग अशा प्रकारे तुम्ही ह्या 3 दरवाजा आणि 4थी खाडी 4 जागांचं रक्षण करताय. पुन्हा किल्ल्यातल्या 27 बुरुजातला सर्वात महत्वाचा बुरुज आहे खूप लढा तोफा 12 बुरुज. ओके. आता इथे 6 फांज्या आहेत सर. हा 6 फांज्यांमध्ये 12 तोफा कशा, तर गाड्याला अशी चाकं असायची. हा. चाकं असायची. एका तोफेचं काम झालं ना की तोफ ती पाठी ओढायची, हो दुसरी टोप जी सेट केलेली असेल भरलेली असेल ती टोप त्या तोंडावर लावायची, बत्ती द्यायची. अशा प्रकारे 6 फांज्या आणि 12 तोफांचं काम इथे चालायचं. ओके. या चौकोनी ज्या आहेत त्या फांज्या हा फांज्या आणि ह्या जंगी हा जंगी आणि हे ते आपले जे ड्रेनेज किंवा हे बोलू शकतो त्याला पण जंगीच बोलतो. पण ह्याला मारगिरीची जंगी म्हणतात. ओके बारीक होल जे आहेत त्याला हा. मारगिरीची जंगी म्हणजे फक्त मारण्यासाठी आहे. ओके आणि ते जंगी आहे. ओके ओके आता मगाशी तर तुम्हाला बोल ना ती बघा ती इमारत हा हा बुरुज एवढा महत्वाचा हा आहे. तिकडून इकडे पण समजा लक्षात. तुम्ही या बुरुजावर एवढ्या 4 जागांचं रक्षण करताय हम्म. आणि बायचान्स तटबंदीच्या शिड्या लावून शत्रू ह्या बुरुजावरती आलात हम्म, तर त्या इमारतीतला जो सरदार असणार हम्म. तो इथे येणारा प्रत्येक माणसाला मारतो. सगळे तिथे जे अँगल आहेत ना ते ह्या बुरुजावरती. बरोबर. तिथे येणारा माणूस जो आहे बसणारा माणूस आहे इकडे येणारा प्रत्येक माणसाला मारतो. हम्म, आणि सर ह्याचं प्लॅनिंग बघ किल्ल्याचं आर्किटेक्चर बघ काय केलंय त्यांनी. जुना जो किल्ला आहे ना सर हा जुना किल्ला हा त्याचे जे बुरुज आहेत ना हा ते बुरुज बाहेरच्या तटबंदी बांधताना मॅच करून घेतलं. ओके म्हणजे समजा हा नवीन बुरुज बांधलाय त्यानंतर तो नवीन बुरुज बांधलाय, पण ह्या 2 नवीन बुरुजांच्या मध्ये एक जुना बुरुज ठेवलाय. अच्छा परत बघा तो नवीन बुरुज आणि तो नवीन बुरुज आहे हम्म. त्याच्यामध्ये आतला तो जुना बुरुज ठेवलाय. ओके म्हणजे जुन्या किल्ल्यावरनं पण जेव्हा तुम्ही बाल्य किल्ल्यातनं फायरिंग करणार ना तेव्हा आपल्याच तटबंदीचं किंवा आपल्याच बुरुजाचं नुकसान होता का म्हणायचं, बाहेरच्या बाहेर बरोबर. हा. अटॅक करायला त्याला भेटला पाहिजे. हम्म. त्यासाठी 2 बुरुजांच्या मध्ये त्याने एक जुना बुरुज ठेवलेला आहे. हम्म, या किल्ल्याचे 3 उल्लेख सर्वात मोठे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती एकदाच आले. त्यांचं किती दिवस वास्तव्य आहे याचा इतिहासात उल्लेख नाही. दुसरा उल्लेख असा आहे की तोरणा आणि विजयदुर्ग हे 2 किल्ले असे आहेत की जे किल्ले जिंकल्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वतःच्या हाताने शत्रूचं निशाण हटवून भगवा फडकवला. ती जागा तुम्हाला दाखवी, निशाण टिकीटचा डोंगर तो आतमध्ये आहे. आणि तिसरा उल्लेख या किल्ल्याचे आर्किटेक्ट हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज आहेत. म्हणजे छत्रपतींच्या दूरदृष्टिकोनातून विजयदुर्ग बनला आहे. तिथे आबाजी सोनदेव किंवा हिरोजी इंदुलकर आर्किटेक्ट नव्हते, हा छत्रपती शिवाजी महाराजांनी डिझाईन केलेला किल्ला स्वतः. इथं असल्यामुळे ना हा शत्रूची जहाज डायरेक्ट तटबंदीला लागू शकतात. बरोबर. समजा तू नेमबाज आहेस ना, तुला काठी भरून देणारा बंदूक भरून देणारा वेगळा असणार. तू मारलेच गोळी ना की परत तो ठासायला बंदूक दुसऱ्याकडे देणार परत आणि परत भरलेली बंदूक आणून देणार. असं आहे टीम वर्क आहे तो फक्त. आता 17.5 एकरचा आहे आणि 17.5 एकरात त्यांनी आपली राजधानी बसवली. तुम्ही राजगड रायगड सारखे किल्ले बघा, वरचाच भाग फक्त 150-200 एकरचा आहे. बरोबर ना. बरोबर. 1000-1200 एकराचे किल्ले आहेत. या किल्ल्याचं प्लॅनिंग त्यांनी काय केलंय बघा. आपण इतका वेळ झाला आपण मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूलाच फिरतोय. बरोबर. महत्वाच्या वस्तू आपण इथेच बघतोय. हा बरोबर ना. त्याचं कारण काय आहे, त्यांनी किल्ला बांधताना काय केलंय, हा 5 एकरचा घेरिया हम्म. जो आतला मैदानी भाग आहे हा केला आपला बाल्य किल्ला. हम्म, बाहेरचा जरी कोणीही व्यक्ती काहीही कारणास्तव किल्ल्याच्या आतमध्ये आला हम्म. तर तो ह्या 5 एकराच्या आतमध्ये बाल्य किल्ल्यात जाता कामा नये. बरोबर. तो आला साहजिकच लांबून येणार, घोड्यावर नाही येणार. त्या बाजूलाच घोड्याची पाग आहे, बरोबर. दाखवेन तुम्हाला. हम्म, घोड्याच्या पागेत घोडा ठेवणार, सदरेत जाणार, दरबारात जाणार. काही व्यक्ती अशा पण असतात हम्म. आहेत मोठ्या पण शत्रूला मिळालेल्या असल्या तर बरोबर. त्यांना तुम्ही असं पण सांगू शकत नाही आत नाही जाऊ नको म्हणून. हा चल बाबा खलवत खानात जा, चर्चा कर काय ती आणि इथूनच बाहेर जा. खायचं असेल तर ह्या बाहेरच्या इमारतीत राहा, पण त्याला 5 एकरामध्ये घेऊन जात नाही. बरोबर. कारण काय आहे, जर 5 एकरामध्ये बाहेरचा व्यक्ती गेला ना तर तो धान्य साठा लोकसंख्या बघून किल्ल्याला वेढा देऊ शकतो. बरोबर. पिण्याच्या पाण्यामध्ये विष मिळू शकतो. बरोबर. काही कारण काढून आपले जाऊन ते विष मिळालं सैन्याला हानी होते. किंवा गुप्त भुयारी पळमार्ग हे 2 छोटे मार्ग आहेत, पण आतमध्ये गुप्त भुयारी पळमार्ग कुठे आहे हम्म. ते त्याला समजू शकतंय. आतल्या इन्फॉर्मेशन काही लीक होता कामा नयेत म्हणून बाहेरच्या व्यक्तीला बाहेरच्या बाहेरच परत पाठी पाठवलं जायचं. म्हणून मुद्दामून जाणून बुजून त्यांनी किल्ल्याची रचना अशी केली आहे की इकडे मुख्य प्रवेशद्वार, बाजूलाच घोड्याची पागा आणि ह्या सगळ्या वास्तू इथे आहेत. म्हणजे इथलंच काम आटप आणि इथूनच बाहेर जा. हम्म. आता आपण सर जुन्या किल्ल्यात जाणार पण चांगल्या रस्त्याने जाणार. हो. तुम्हाला दाखवेन ती तटबंदी कशी गेली. ही घोड्याची हा पाग. घोड्याची पागा. आता इतर किल्ल्याच्या तुलनेत ना तुम्हाला घोड्याची पागा ही
छोटी दिसणार. हम्म. कारण त्या किल्ल्यांवरती समजा राजगड, रायगड, पन्हा किंवा कुठलाही प्रतापगड असेल, घोडदलाची गरज आहे तिकडे. बरोबर. इकडे नौदलाचा किल्ला असल्यामुळे जहाजांना महत्व आहे. हम्म. विचार करा 600 पैकी 100 जहाज विजयदुर्गवरती असायची. हम्म. म्हणजे एवढ्याला आरमारी दृष्ट्या महत्व आहे. त्यामुळे आपल्याकडे घोडदल हे कमी होतं. बरोबर. या बाजूला तसा टहाणीचा बुरुज आहे ना, त्यात हाईटने आता तुम्हाला 2-2, 3-3 मजली इमारती दिसतात. हे सगळे सरदारांसाठी, त्यांच्या राहण्यासाठी ह्या इमारती असायच्या. हे तुळशी टाके आणि तुळशी वृंदावन तलाव आहे ते. हा. आता ह्यात पण सर कसं आहे माहितीये, काही इतिहासकारांचं असं म्हणणं आहे की ही एखाद्या मातब्बर मराठा सरदाराची समाधी पण होऊ शकते. अच्छा. कारण मराठ्यांच्या ज्या समाधी आहेत हा. त्या तुळशी वृंदावनाच्या आकाराच्या आहेत. ओके. हा. हा, असू पण शकते, त्याचं काही निश्चित नाहीये. हा. आता पुरातत्व विभागाने दिलं बोलतात तुळशी वृंदावन टाका लिहिलं तिकडे. 5 एकरचा मुख्य प्रवेशद्वार या दरबाराच्या बाजूला बघितलं. हा. बरोबर. तिथून जी एकेरी तटबंदी निघते ती अशी 5 एकरला कंपाऊंड करत गोल फिरत तुटलेली आहे ना, हा. इथपर्यंत इथपर्यंत यायची. हा. हा? इथून हा तुटलेला भाग जो आहे ना, हा असा इथे जॉईंट व्हायचा परत. ओके. इथेच लग इकडे इथे. हा जुना किल्ला होता, असा हा. घेरिया हा. 5 एकराचा. आणि ह्या घेरियाला या इमारतीपासून हा. ह्या खुबलडा बुरुजापर्यंत ओके. आपण आता आलो. हा. तिथपर्यंत म्हणजे बाहेर. ह्या दक्षिण बाजू जेवढी आहे हम्म. खंदकाची, इथून 3 तटबंदी आहेत. हा. आणि आपण जो घोडा जाण्याची वाट तुम्हाला बोलू ना, ती ह्या इमारतीच्या पाठून येते. ही अशी वाट इथून येऊन ह्या पाठच्या तटबंदीला परत मिळते आणि ही असं गोल राऊंड मारत बाहेरून दारुगाच्या कोटरापर्यंत येते. ओके. जुन्या किल्ल्याला अशा चारी बाजूने विस्तार केलेला दिसतोय. आता आपण जातोय किल्ल्याच्या आतमध्ये, बाल्य किल्ल्याच्या आतमध्ये. निशाण टेकडीचा डोंगर, हा. निशाण टेकडी म्हणतात. ज्याचं राज्य असतं ना किल्ल्यावरती, ज्या राजाचं राज्य असणार, त्याचा ध्वज जो असतो ते कीर्तिस्तंभ ही जागा किल्ल्याच्या नेहमी मिडलला असते. आणि किल्ल्याची सर्वात चांगली सैन्याची तुकडी हा. ही तिकडे तैनात केलेली असते. ओके. कारण एकदा तुमचा ध्वज हटला, हम्म. मेसेज जातोय तुम्ही युद्ध हरलात, बरोबर. मग आपल्याकडनं असं होता कामा नये ना, म्हणून ती मिडलला ठेवतात. हा. आणि सैन्य चांगली तुकडी असते तिकडे. तर ह्याच जागेवरनं आदिलशाहीचा ध्वज छत्रपतींनी हटवला आणि स्वतःच्या हाताने भगवा फडकवला. आज त्या जागेचा उपयोग समुद्रात जे मच्छीमार जातात त्यांना सिग्नल देण्यासाठी, म्हणजे बावटे लावण्यासाठी ओके. मेरिटाईम बोर्ड करतो. म्हणजे बंदर निरीक्षण विभाग जे आहे, काही वादळी वातावरण असेल तिथून बावटे लावून मच्छीमारांना सावध करतो, सिग्नल देतो. ही आपल्या किल्ल्याची कीर्तिस्तंभाची जागा आहे. एक्झिट होतं. हा. म्हणजे गुप्त भुयारी पळमार्ग. प्रत्येक किल्ल्यात एक तरी असा गुप्त भुयारी पळमार्ग असतो. म्हणजे आणीबाणीच्या काळात याचा वापर किल्ल्यातल्या महत्वाच्या माणसाला बाहेर काढणं किंवा त्याच्या बायका मुलांना बाहेर काढण्यासाठी करायचं. कालांतराने हा गाळ जाऊन बंद झालाय. पण जेव्हा आता साफसफाई होईल ना, तेव्हा अजून पण आपण इथून जर उतरलो ना असं, तर 20-25 पावलं खाली चालत चालत जाऊ शकतो जेव्हा साफसफाई होते तेव्हा. ओके. इथून जो स्टार्ट होतोय ना सर, इथून जाऊन स्लोप आहे पूर्ण, तो डायरेक्ट त्या भिंतीच्या खाली जातो. ओके. असा तो एकदम 20-25 पावलांचा स्टेप ते आहे तिथे. तर हा भुयारी मार्ग निघतोय आपल्या गावामध्ये सरदार आनंदराव धुळपांच्या वाड्यावरती. अजून पण आनंदराव धुळपांचे 9वे वंशज रघुनाथ काका धुळप त्या वाड्यात राहतात. त्यांची 9वी पिढी तिथे चालू आहे. धुळप जे होते ना, हे कान्होजी आंग्र्यांचे एक विश्वासू सरदार होते. आनंदराव धुळप नाही, त्यांचे वडील सर्जेराव धुळप. काय झालं, कान्होजी आंग्रे म्हणजे एका किल्ल्यावरती 2 मराठा सरदार असायचे, 2-3 मराठा सरदार असायचे. काही ब्राह्मण कारकून, चिटणीस, सुरंदीस हे असायचे, फडणवीस हे असायचे. मग त्यानुसार हे कान्होजी आंग्र्यांचे विश्वासू सरदार होते सर्जेराव धुळप. सर्जेराव धुळप आणि कान्होजी आंग्रे समकालीन आहेत. तसंच त्यांचे मुलगे पण समकालीन आहेत. म्हणजे आनंदराव धुळप आणि तुळाजी आंग्रे हे समकालीन होते. आता तुळाजी आंग्रेंचा पराभव झाल्यानंतर जेव्हा पेशव्यांनी हा रिकामी किल्ला घेतला आणि त्यांनी पुन्हा आरमार बांधणीचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांना आंग्र्यांच्या तोडीस तोड कोणतरी नौदलाचा प्रमुख पाहिजे होतं, जे आंग्र्यांनंतर कोणतरी आपला नौदल चालवेल. तर त्यांनी त्यावेळी आनंदराव धुळपांच्या हातात ते सगळं सोपवलं की तुम्ही आमचं नौदल सांभाळा म्हणून. मग त्या काळात आनंदराव धुळप इकडचे किल्लेदार होते किंवा या आरमाराचे प्रमुख होते इथल्या. आणि पुढे नंतर मग त्यांच्यानंतर कृष्णराव धुळप आले, त्यांचा मुलगा. आणि कृष्णराव धुळपांच्या काळात 1818ला हा किल्ला इंग्रजांनी परत जिंकून घेतला होता. मग त्या धुळपांच्या वाडा अजून पण गावामध्ये आहे आणि हा भुयारी मार्ग जातोय, हा त्यांच्या वाड्याच्या देवघरामध्ये ओपन होतोय. आता काय झालंय, असं म्हणतात की त्या काळात घोड्यावर बसून एक माणूस जाईल किंवा युद्धाच्या काळात बायकांना मुलांना पालखी किंवा डोलीतनं तिथून बाहेर काढलं जाईल.
कालांतराने तो फळ्या मारून त्यांनी तिथून पण मार्ग तो बंद केला. ओके. ऍक्च्युली देवघरात पण नाहीये, देवघराच्या बाजूच्या एका खोलीमध्ये मार्ग आहे, तिथून तो त्यांनी बंद केलाय. आणि इथून पण गाळ जाऊन जाऊन बंद झालाय. तो नक्की कसा होता काय होता ते आम्ही पण नाही बघितलेलं आहे. त्यांनी आपला किल्ला केलाय. त्यावेळी त्याचा विचार काय होता की इतिहासात लिहिलं जायचं या राज्यांचे नाव कुठेतरी सुवर्ण अक्षरात लिहिलं जाईल की ह्याची सत्ता बाबा भोपाळ पासून कोकणापर्यंत यांची सत्ता आहे. साम्राज्य विस्तार करताना त्यांनी किल्ला बांधलाय. आणि पुढे पण जेणे जेणे आले हे साम्राज्य विस्तार करण्यासाठीच आले होते. कोणी नेव्हीचं बाबा नौदलाचं महत्व समजून समुद्राचं महत्व समजून कोणी याचा विचार नाही केला होता. छत्रपतींनी तो विचार केला आणि ह्याला विस्तार केला. आता ह्या 5 एकरच्या घेरियावरती त्या काळात 1200-1500 माणसांच्या छावण्या असायच्या. आपले मावळे तंबूत राहायचे. आणि इथे 8 गोड्या पाण्याची विहिरी पण आहे. पण आता काय झालं, दुर्दैवाने इथे कोण लोकवस्ती राहत नाही इथे कुठली. त्याच्यामुळे ह्या विहिरी आता वापरात नसल्यामुळे त्या खराब झाल्यात. खराब म्हणजे त्यातून झाडं आली आहेत. पाणी आहे विहिरींना पण झाडं आली. आता हे दिसतंय ना हिरवं झाड, त्याला पाईप लावलेत बघा चारी बाजूने. ती एक विहीर आहे. ओके. ते विहिरीतून झाड आलंय. इथे पण भवानी मंदिराच्या समोर एक मोठं वडाचं झाड आहे. ही पण एक विहीरच आहे. त्या विहिरीतून ते एवढं मोठं वडाचं झाड आलंय. आता ह्या विहिरी आता 2च विहिरी यातल्या सुरू आहेत. भवानी मंदिर मगाशी बोलल्याप्रमाणे महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती मारुतीचं मंदिर, शिवलिंग आणि भवानी मातेचं मंदिर असणारच. हे सर त्रिभुज मंदिर होतं. सभा मंडप, देवालय आणि गाभारा असे त्रिभुज मंदिर आहे. मूर्ती त्यावेळीचीच आहे, जुनी मूर्ती आहे भवानी मातेची. महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे. जो आहे ना हा जगाला आपल्या विजयदुर्ग किल्ल्यावरून लागलाय. काय झालंय, 1818ला हा किल्ला इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. पुढे 50 वर्षानंतर 18 ऑगस्ट 1868ला एक खग्रास सूर्यग्रहण झालं. त्या ग्रहणाच्या वेळी सूर्य पृथ्वीच्या जवळ येणार होता. आणि जगातलं सर्वात जवळचं जे अंतर आहे सूर्य पृथ्वीचं, आपला किल्ला आणि ती जागा होती आपण जाणार होती. मग इथे सर जे नॉर्मल लॉकियर नावाचे खगोलशास्त्रज्ञ आले आणि त्यांनी इथून दुर्बीण लावून सूर्यग्रहणाचं निरीक्षण केलं. त्यांना सूर्याभोवती पिवळ्या रंगाची एक वलई किंवा कडई दिसली. आणि ही कुठली नसून हेलियम गॅसची होती. आणि जगाला इथून 18 ऑगस्ट 1868ला हेलियमचा शोध लागला गेला. हेलिओस म्हणजे ग्रीक भाषेत सूर्य. हा असा एकमेव शोध आहे जो प्रथम पृथ्वीवर लागण्याऐवजी सूर्याच्या अवतीभोवती लागला गेला होता. म्हणून त्यांनी सूर्याच्याच नावाने त्याला हेलियम असं नाव दिलं. या जागेला साहेबाचे ओटे नावाने पण ओळखलं जातं किंवा हेलियम घरचं पाळणा घर म्हणून पण ओळखलं जातं. कारण इंग्रज लोकांना त्यावेळी महाराष्ट्रात गोरे साहेब बोलायचे आणि दुर्बीण लावून निरीक्षण करण्याचे ओटे बांधले होते. म्हणून साहेबाचे ओटे नावाची जागा प्रसिद्ध आहे. अजून पण 18 ऑगस्टला इथे हेलियम डे साजरा केला जातो. हे ओटे असं त्यांना 2-3 असे ठिकाणी केला पहिला दुसरा, पण नाही झालं त्याला. जेव्हा इथून त्यांनी शोध घेतला ना तेव्हा त्यांना ते ग्रहण दिसलं चांगलं. साहेबाचे होते. साहेबाचे किल्ले विजयदुर्ग येथील हेलियमचे पाळणाघर. चौथी तोफ म्हणजे एकूण या किल्ल्याला 4 तोफा फक्त आहेत. 2 तोफा मगाशी आपण गाड्यावर बघितल्या. एक खलबतखान्याच्या आतमध्ये आहे आणि ही चौथी तोफ. ही बांगडी तोफेचा प्रकार आहे. असं हे बघा, हे एक रिंग आहे, हे दुसरं रिंग आहे, तिसरं रिंग आहे. ह्या रिंगांपासून असे केलेली तोफ असते ती. यातना गोळा सुटतो ना तो बाहेर पडताना स्पिन होत बाहेर पडतो, त्याला गती भेटते किंवा भेदक म्हणतात. हा बांगडी तोफेचा प्रकार. ते विजयदुर्ग किल्ल्याचं सर्वात महत्वाची माहिती आहे. याला विजयदुर्ग किल्ल्याचं रहस्य म्हणून ओळखलं जातं. अनेक इतिहासकारांनी याच्यावरती पुस्तकं पण लिहिली आहेत. निनाद बेडेकर नावाचे एक इतिहासकार आहेत. त्यांचं विजयदुर्गचं रहस्य नावाचं एक पुस्तकच आहे. ह्याच्यावरती तुम्हाला मी मगाशीच बोललो सर की जिथपर्यंत शत्रूची जहाज या समोरच्या खाडीमध्ये येत नाहीत तिथपर्यंत ते किल्ला जिंकू शकत नाही. जेव्हा ह्यांची जहाज आतमध्ये एंट्री करायला सुरुवात करणार तेव्हा आपल्या मावळ्यांचं टार्गेट काय, जी खालची तटबंदी आहे पानाला लागून राजांनी बांधलेली, त्याच्यावरती 20 बुरुज आहेत, तिथून तुम्ही तोफ्याच्या गोळ्याने टार्गेट करून त्यांची जहाज फोडा. जरी समजा आपल्या तोफ्याच्या गोळ्याने जहाज फुटलं नाही तर त्यांची जहाज इकडे अकस्मात आपोआप फुटायची. त्याचं कारण म्हणजे सर पाण्याच्या आतमध्ये 400 ते 450 मीटर लांबीची एक मजबूत भिंत उभी आहे. ती 400 मीटर लांब आहे, 15 ते 16 फूट उंच आहे आणि 20 ते 22 फूट रुंद आहे.
एक एवढी मोठी तटबंदी पाण्याच्या आतमध्ये उभी असल्यामुळे त्यांची जहाज जेव्हा आतमध्ये येणार तेव्हा 20 सेफ असल्यामुळे त्या जहाज त्या भिंतीला आपटणार आणि त्यांची जहाज फुटणार. मराठ्यांच्या जहाजात तळ खालून तव्यासारखं असल्यामुळे आपली जहाज सहज वरून ये जा करायची. भिंत अशा प्रकारे बांधली आहे की भरतीला पाणी वाढतं, वाढलेल्या पाण्यात शत्रूची जहाज वरून जाता कामा नये. ओहोटीला पाणी कमी होतं तरी कमी झालेल्या पाण्यात त्याला भिंत दिसता कामा नये. म्हणजे पाण्याचा अभ्यास करून भरती ओहोटीचा अभ्यास करून त्याने त्या तेवढ्या खोल पाण्यात फक्त 15 ते 16 फूटच उंच भिंत का बांधले की भरतीच्या वेळी वरनं जाता कामा नये, लागलंच पाहिजे आणि ओहोटीच्या वेळी पाणी कमी झालं तरी भिंत दिसता कामा नये. असा अभ्यास करून त्यांनी पाण्याखालची भिंत बांधली आहे. अजून पण ती पाण्याखाली मजबूत उभी आहे. अनेक विकृत इतिहासकार होते, यांचं म्हणणं असं होतं की ही मानव निर्मित भिंत नाही, हजारो वर्षापूर्वी काहीतरी पाण्याच्या आतमध्ये नैसर्गिक हालचाल झाल्या आणि आपोआप ते बांधकाम तयार झालं, म्हणजे भिंत तयार झाली. मग त्यावेळी वाद भरपूर झाले. मग या वादावरती तोड काढण्यासाठी म्हणून गोव्याची डोना पावला नावाची समुद्र संशोधन संस्था आहे, यांनी पाणबुडी घेऊन या भिंतीचा शोध घेतला. याच्यावरच्या कोरल्स आणि वनस्पतीचा त्यांनी अभ्यास केला, त्याचं कार्बन डेटिंग केलं. हे वास्तूचं वय ठरवू शकतात आणि त्यांनी सांगितलं की 350-400 वर्षापूर्वीचं बांधकाम आहे. 400 वर्षापूर्वी समुद्रावरती बांधकाम करणारं मराठ्यांशिवाय दुसरं कोणीच नव्हतं. बरोबर. शत्रूची जहाज फुटली पाहिजेत म्हणून ती पाण्याखाली बांधलेली भिंत आहे. आणि विषय काय सर, खाडी भाग असल्यामुळे चिखल भरपूर आहे, गाळ आहे आपल्याकडे. अजून पण त्या भिंतीच्या बाजूला फुटलेल्या जहाजांचे तुकडे अवशेष अजून पण आहेत, ते गाळात रुतून बसलेले. एक मेरिटाईम बोर्डचे अधिकारी होते ऍडमिरल गुपचूक म्हणून, ते पोर्तुगालला गेले होते काही कारणास्तव. तेव्हा त्यांना पत्र भेटली इंग्रजांची. इंग्रज लोकांनी पोर्तुगीजांना पत्र लिहून पाठवली आहेत की विजयदुर्गच्या पाण्याखाली अशा काहीतरी अचानक हालचाली होत आहेत की आमची जहाज अकस्मात एका टप्प्यात येऊन फुटतायत. त्यांना ते हॉरर किंवा ब्लॅक मॅजिक वाटायचं, असं त्यांनी पत्रात पण लिहून ठेवलंय. मग त्यांना आश्चर्य वाटलं असं कसं होऊ शकतं. मग ते 1989 साली जेव्हा परत भारतात आले, 88 किंवा 89 साली, तेव्हा त्यांनी पुन्हा पाणबुडी घेऊन या पाण्याचा आतमध्ये शोध घेतला आणि त्यांना पाण्याखालची भिंत सापडली. त्यांनी पण बघितले. एक भटकंती नावाची टीव्ही सिरियल चालायची मिलन गुराजींची, डिस्कवर महाराष्ट्र भटकंती. त्या भटकंतीमध्ये त्यांनी आपला महाराष्ट्रातले गडकिल्ले दाखवले आहेत, आपला किल्ला पण दाखवलाय आणि शेवटची 5 मिनिटं स्कुबा डायव्हिंगद्वारे पाण्याखालची भिंत पण दाखवली. हे आपल्या विजयदुर्ग किल्ल्याचं रहस्य आहे. ही कल्पना होती छत्रपती शिवाजी महाराजांची आणि बांधली आहे ती सरखेल कान्होजी आंग्र्याने. भिंत सर सरळ नाहीये ती, व्ही आहे तो व्ही. ओके. म्हणजे जो आपल्या किल्ल्याचा हा शेवटचा कॉर्नर आहे ना, त्या कॉर्नर पासून असं 100-1 मीटर बाहेर गेल्यानंतर 300 ते 350 मीटर अशी समोर गेली समोरच्या डोंगराकडे आणि परत इथे 100-1 मीटर आली. म्हणजे असा त्यांनी व्ही मुद्दामून केलाय कारण पाण्याचा करंट जो आहे ना हे डिवाइड करते. ती जर सरळ असते ना तर तुटली असते. बरोबर. व्ही असल्यामुळे करंट डिवाइड करते. असा व्ही आकाराची ती भिंत आहे पाण्याच्या. बरोबर. सायन्स वापरून हे आपल्या विजयदुर्ग किल्ल्याचं रहस्य आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तुम्ही कोणत्याही किल्ल्यावर जा, महाराजांच्या किल्ल्यावरती हेच खास वैशिष्ट्य असायचं की 1200-1500 माणसं 2-2, 3-3 महिन्यापासून खातील एवढा धान्य साठा महाराजांच्या प्रत्येक किल्ल्यावरती असायचा. आणि धान्य कोठराला कीड वाळवी लागता कामा नये म्हणून धान्य कोठराच्या ज्या रचना आहेत त्या नेहमी हवेच्या ठिकाणी ठेवतात. म्हणजे कोठारा जी आहे ती हवेच्या ठिकाणी बांधतायत. म्हणजे इकडला समुद्राकडून मोकळी खेळती हवा येते तेव्हा तुम्हाला इकडे धान्याला कीड वाळवी लागत. दुसरी गोष्ट, धान्य कोठारा बघताना धान्य कोठाराच्या भिंती ज्या असतात ना किंवा हा खालचा कोबा आता नवीन गेलाय पण यात पण दरबारासारखा दगडी कोबा होता. त्या भिंती किंवा दगडी कोबे जमिनीखाली 5-6 फूट गेलेले असतात. म्हणजे उंदीर किंवा घुस जे आहे ना ते पीळ मारून धान्यापर्यंत पोहोचू शकत नाही. धान्य कोठाराच्या भिंती किंवा कोबे हे जमिनीखाली 5-6 फूट. आणि तुम्हाला सर इकडे थंड वाटतंय. बरोबर. त्याचं कारण म्हणजे काय की बाजूला एक तलाव आहे. हा 350 वर्षापूर्वीचा रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्लॅन. महाराजांनी प्रत्येक किल्ल्यावरती एक तरी तलाव मारलाय. तलावाचे काही फायदे आहेत. म्हणजे जेव्हा तुम्ही तो एवढा मोठा खड्डा मारणार त्या खड्ड्यातला दगड आणि माती बाहेर पडणार. त्या दगड मातीचा उपयोग तुम्ही बांधकामासाठी करता. बरोबर. जे पावसाचं पाणी वाहत जाऊन समुद्रात मिळणार त्या पाण्याचा उपयोग तुम्ही दैनंदिन जीवनात करताय. त्यात सर आपण 35 लाख लिटर पाणी साठवू शकतो. म्हणजे एका क्युबिक मीटर मध्ये आपण 1000 लिटर पाणी साठवतो. बरोबर ना. मग त्यानुसार 50 बाय 50 तलाव असतो. तर 35 लाख लिटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. म्हणजे तिथे तो 35 लाख लिटर साठा होणार त्याचा तुम्ही दैनंदिन जीवनात वापर करताय. त्यातनं जे पाझरलेले झरे आहेत ते झरे या धान्य कोठराच्या खालून जाणार.
त्याला कोल्ड स्टोरेजचं काम करतात, ते नेहमी थंड राहतात आणि त्यातनं पाण्याचे झरे हे आजूबाजूच्या विहिरींना जाऊन मिळणार आणि विहिरीला पण ते पाण्याचा स्रोत वाढवतात, पातळी वाढवतात बारमाही आम्हाला ना. म्हणून प्रत्येक किल्ल्यावरती तो एकतरी तलाव महाराजांनी मारण्याचं काम जलमला आहे. जिबीच्या दरवाज्यात बसलात ना, हा त्याची रचना अशी आहे ना, हा की तुम्ही जिबीच्या दरवाज्यात बसा किंवा मुख्य प्रवेशद्वारात थांबा, हा. तुम्हाला थंड वाटणार तिकडे. हम्म. एसी म्हणजे मावळा अगदी फ्रेश राहणार तो. हम्म. पण तुम्ही इथे वाऱ्यावर थांबलात असे ना हम्म. की तुम्हाला हवा लागेल, सगळं होईल, पण तुम्ही आपोआप काळे पडत जाणार किंवा अंगावर मीठ फुटत जाणार. बरोबर. हा कारण खारी हवा आहे ना. हम्म. भरपूर मोठा आहे. 50x50 आहे हा. ना. आणि खालचा तळ जो आहे ना हा. तो आता खराब झालाय. ओके. तेव्हा पावसाचं पाणी 8 दिवस जेव्हा पाऊस पडतो तेव्हा भरतं ते अर्ध हा. आणि नंतर आपोआप खाली पाझरतं. तो खालचा जो भाग आहे, साईडचा भाग जो आहे ना, हा पण खराब झाल्यामुळे पाणी लवकर ते पाझरून जातं. ओके. बघा एका हाईट पर्यंत त्याने ठेवले, बरोबर. म्हणजे तो एक रॉक क्लाइम्बिंग किंवा वॉल क्लाइम्बिंगचा प्रकार आहे, भिंतीवरून चढ उतार करण्याचा. ट्रेनिंग. हा, मल्लखांब सारखाच एक प्रकार आहे तो. ओके. भरतीच्या वेळी हम्म. जहाज आतमध्ये घ्यायचे. हम्म. ओहोटीच्या वेळी पाणी बाहेर गेलं हम्म. की तो पाणी येण्याचा मार्ग बंद करायचे, हा. म्हणजे आपल्या खळ्यासारखा किंवा अंगणासारखा तो भाग करायचे आणि तिकडे जहाज मेंटेन केलं जायचं. हम्म. परत ते जहाज ओके झालं की त्या फळ्या काढल्या जायच्या, तो मार्ग मोकळा केला जायचा, पाणी आतमध्ये घ्यायचे हा. आणि जहाज बाहेर काढायचे भरतीच्या वेळी. हम्म. मग अशा प्रकारे ड्रायडॉक पद्धतीचा कारखाना महाराजांचा तुम्हाला त्या काळातला तिथे दिसतोय. मराठ्यांची फतेह जंग आणि शमशेर जंग ही दोन मोठी जहाज त्या गोदीत, आरमारी गोदीत बांधली गेली होती. ओके.